चला एकदा जयघोषामध्ये आवाज द्या. प्रौढ प्रताप धुरंधर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंश हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर हा येतोय पहिला षटकार. व्हॉट अ शॉट. फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल. आपण पाहतोय स्वराज्य 11 सारखा एक बलाढ्य संघ नितीन कदम यांचा या स्पर्धेतून बाहेर. खूप चांगलं योगदान देखील या संघाने दिलं. त्या प्रकारे जुगेश आणि सुमितने स्टार्ट दिला. दिनेशने टाकलेले सुरुवातीचं षटक आणि धन्यवाद त्यांचं देखील. पुढचा बॉल फास्टर वन यॉर्क केला होता पायात अक्षरशः यॉर्कर. एक धाव 2 बॉल 7. सुरू होणारा सामना सेमीफायनल यातील विजेता संघ यानंतर YJSC जो इंटर आप मधून फायनलला गेलेला संघ आहे यांच्याबरोबर खेळणार आहे. गेल्या वर्षीचा विजेता रायझिंग सन आहे पहिल्या पर्वाचा. हे दुसरं पर्व आपण पाहतोय. पुढचा बॉल अनिल बोधे या ठिकाणी प्रयत्न होतोय. बघूया रनआउटची संधी कारण हा देखील असा खेळाडू आहे प्रशांत की याचे डायरेक्ट हिट देखील तितकेच इम्पॉर्टंट होते दोन्ही बाजूला. तीन बॉल 8. हळूहळू ढगाळ वातावरण जास्त होतंय तर आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. केतन दाटावकर त्या ठिकाणी होते आणि 4 बॉल 8 सॉरी 9. बघा खेळायचं होता बॉल कव्हरला. बॉल लागला खालच्या साईडला बॅटच्या आणि आला कुठे तर स्क्वेअर लेगला जिथे ऑलरेडी खेळाडू होता. पुढचा बॉल समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. कडक. 9 आणि 6 15. 1 टू गो. मध्ये 21 धावा आणि YJSC सुरुवात जर आपण पाहिली तर सुरुवात ज्यामध्ये 3 षटकार आलेले आहेत. 2 अनिल बोधे, 1 स्टार्ट कमेश पेडणेकर. मी म्हटलं होतं की ही मॅच छान होणार आहे. सेमीफायनल रायझिंग सन विरुद्ध YJSC लेजंड 11 40+ 40 वर्षावरील. पुढचा बॉल समोरच्या दिशेला कव्हरला राजू. 1 धाव. राजेश सौरभ संख्या 22. पुढचा बॉल या ठिकाणी वाईट 23. 4 ओव्हर्समध्ये किती धावसंख्या होणार आहे मात्र पाहणं गरजेचं आहे. सुरुवात स्टार्ट 21 ने झालेला आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर 1, त्यानंतर वाईड धावसंख्या 23. यानंतर प्रत्येक षटक महत्त्वाचं ठरणार आहे. तर एक संधी आली होती पहिल्या ओव्हरमध्ये जसं आपण पाहिलं जीवनदान
समोरच्या इशाला वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. ओव्हर पिच चेंडू हाफ व्हॉली बनवलं आणि आक्रमक बॅटिंग करत असताना पहिल्या मॅच बॉल बॅक ऑफ द लेन चेंडू टाकावे लागणार. समोर बॅट्समन लेंथ वाले बॉल चांगले पिक करतात कारण रबर बॉल आहे. बॉलला फक्त बॅटला टायमिंग करायचं आहे. पुढचा बॉल डाव्या एसटी बाहेरचा बघूया, वेल लेफ्ट वाईड. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आपला माणूस भूषणानंद विचारे हे देखील ही स्पर्धा प्रेक्षकांमधून आनंद घेत आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, सुस्वागतम. ज्यांचं योगदान, ओ क्या बात है, थोडासा दुरून बाहेर काढला आणि हे आवश्यक आहे. बॅट्समनच्या तुम्ही झोनमध्ये बॉल टाकता कामा नये. जे दुरून फिरवल्यानंतर बॅट्समनला फुटवर्क दाखवावं लागेल कारण खेळपट्टी पूर्ण ड्राय झाली. आता पिचवर कुठल्या प्रकारचं पाणी नाही आहे त्यामुळे बॅट्समनला थोडंसं वेट अँड वॉच खेळावं लागेल. आणि त्या बॉल एकूण आपण पाहिलं तर आतापर्यंत बॉल झालेले आहेत 4. 2 to go, 2 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल अनिल सारी आणि सज्ज होताना, ओ क्या बात आहे, पुन्हा एकदा दुरून फिरवलाय, चांगली गोलंदाजी. टप्पा डबल माइंड होत आहेत, थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये अनिल बोधे. धाव संख्या आहे 30. पहिल्या ओव्हरमध्ये 21, या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 9 आलेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे आपण पाहतोय सुरुवात या ठिकाणी होत असताना. पुन्हा एकदा फुटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला अनिल बोधे यांच्यासाठी फुटचा चेंडू आणि हा चांगला टायमिंग आणि हा देखील शेवटच्या बॉलवर षटकार आला. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलेलं आहे त्याप्रमाणे जे चषक ट्रॉफीज आपण पाहतोय ते म्हणजेच भूषणजी विचारे यांचा आम्ही शतशः आभारी आहोत. मंडळाच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं. 1 धाव पूर्ण केलेले बघूया. सावकाश चेतन, सावकाश, सांभाळा. आम्ही मगापासून म्हणतोय सांभाळा, स्वतःला सांभाळा, घाई करू नका. सचिन बांदवलकर पहिल्याच बॉलवर 2 धावा. कारण बॉल जर टेनिसचा बॉल असतो तो वेगळा असतो, मात्र आपण रबर बॉल पाहिलं थोडासा लेंथवरनं देखील तुम्ही बॅकफुटला पूल करू शकता, जे आपण या अगोदर पाहिलं. शेवटच्या बॉलवर आला होता. पुढचा बॉल खामेदसाठी. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग. आणि किपर बघा, किपरसाठी जोरदार टाळ्या होत्या. सर्व बॉल जेवढ्या जोरात येत आहेत तितकी चांगली किपिंग. शेवलकर बड्डे बॉय खोया. पुढचा बॉल खेळणारी कामेश. खेळायचं होतं समोर ऑन दी अप. धावसंख्या 39. 3 बॉल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अनिल बघा, हा बॉल, हा लेंथवाला बॉल आणि षटकार बघा, या बॉलसाठी तयार आहे ती.
लेजंड 11 कडून 40+ पुढच्या रविवारी आपण पाहतोय साई स्पर्श यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. प्रथम पारितोषिक 10,000, द्वितीय पारितोषिक 7,000, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर. आयोजन साई स्पर्श पदयात्री सेवा मंडळ. पहिला बॉल आणि आता मात्र संधी आहे राहुल केदारी. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, रिले कॅच. पप्पू आणि सुंदर बॅटिंग. पहिले 2 बॉल त्याला मिळाले नव्हते, जे 2 ते 3 बॉल तो ट्राय करत होता ज्यावेळेस संधी मिळाली होती. आणि बघा केतन दटावकरच्या पहिल्या ज्या कॅच नंतर जे आपण पाहिले 1 2 3 4 5 4 षटकार आले पहिल्या ओव्हरमध्ये. जे जीवनदान त्यानंतर मागे वळून त्याने पाहिलंच नाही. आता येतोय पुन्हा एकदा फिडो. डावखुरा बॅटर प्रमोद से खेतलेसाठी. प्रमोदने देखील या चेंडूला पॉवरफुल हिट. दयानंदच्या शाळेमध्ये षटकार. वर्ष आपण पाहिले धावसंख्या 56 ना. 56 बॉल झालेले आहेत आतापर्यंत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 6 जर आपण पाहिलं तर विकेट, 6 विकेट असं पहिल्या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरमध्ये टार्गेट काय मिळणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. विपिन गुरव, केतन दटावकर, राहुल केदारी यासारखे बॅटर या संघाकडे देखील आहेत. चला, खूप चांगली बॅटिंग प्रमोद खेतले. स्ट्राईकला राहुल वळवेकर. पुढचा बॉल हो चकवला आणि रनआउट नाही. 1 धाव. एका धावेने धाव संख्या 57. 2 to go. संदेश बांदेकर. पुढचा बॉल आणि हा देखील फुल टॉस. इट्स अ लॉलीपॉप ऑन द लेग स्टंप. षटकार. 62. धाव संख्या 63. अप्रतिम बॅटिंग कामेश पेडणेकर याच्याकडून देखील पहिल्या मॅच मध्ये देखील आणि आता पण. शेवटचा बॉल. गेल्या वर्षीचा विजेता संघ होता रायझिंग पहिल्या पर्वाचा. सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय. धाव संख्या 63. शेवटचा बॉल फिडो. आता मात्र या ठिकाणी पाहतोय आपण वाईड. पंचांचा इशारा 64 झालेले आहेत. मगाशी देखील या संघाने 64 धावा केल्या होत्या. आता पण 64 केलेत, पण मगाशी 5 ओव्हरमध्ये, आता 4 ओव्हरमध्ये. हा देखील वाईड मिळणार का? येस. 65. शेवटचा 1 बॉल चांगला टाकायचा आहे. पहिल्या हाफमधून इंटर हाफमधून जर आपण पाहिलं तर YGSC संघ आलेला आहे आणि YGSC लेजंड 11 ओपन हाफ 40+ मध्ये देखील पाहतोय आपण. आणि हा देखील क्लिअर होणार का? खेळाडू त्या ठिकाणी येतोय मात्र वरून. व्हॉट अ शॉट.
मगाशी आपण पाहिलं तर स्वराज्य या संघाविरुद्ध या संघाने 64 केल्या होत्या, मात्र या संघाविरुद्ध 71 धावा. पहिला बॉल संदीपांना, पहिलाच बॉल समोरच्या दिशेला, सावकाश सावकाश सावकाश, एक धाव. आणि मगाशी देखील चांगला प्रतिकार आपण पाहिला जुगेश सुमित यांच्याकडून. कुठे ना कुठे सुरुवात बघा, 334 झाले होते असं वाटलं होतं 339 होतील, मात्र ते केले दक्षिण आफ्रिका संघाने 3.5 तासामध्ये. पण रेकॉर्ड पहिल्यांदा 316 झाले होते तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं ओडीआय मध्ये मर्यादित षटकांमध्ये रेकॉर्ड होईल, मात्र भारताने तो बांगलादेश ढाकामध्ये केला अगेन्स्ट पाकिस्तान. जबरदस्त 125 धावांची खेळी होती. सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर सरांनी केलेली तुफानी फटकेबाजी आणि त्यानंतर ऋषिकेश कानिटकरने मारलेला तो चौकार साकलेन मुश्ताकला. गोलंदाज सज्ज होते. 72 धावांचं लक्ष्य आहे. स्ट्राईकला बॅटर केतन दाटावकर, नॉन स्ट्राईकला राहुल, गोलंदाज संदीप. आता मात्र मिस टाइम होतोय, खेळाडू त्या ठिकाणी येणार, मात्र एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी झाला का, जोपर्यंत चेंडू फेक येते 2 धावा या ठिकाणी आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 2 बॉल 3. हो, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. राजू मोरे यांचं हार्दिक स्वागत. अजंता फार्माचे मॅनेजर. हे देखील ही स्पर्धा 40+ हे देखील खेळू शकतात, 40+ हे देखील आहेत. आणि स्ट्राईकला केतन. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पुढचा बॉल आणि आता मात्र मिस टाइम. विकेट किपर त्या ठिकाणी नाही. दोघांमध्ये थोडासा आपण पाहिलं तर मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान विकेट किपर मला वाटलं ऑलमोस्ट प्रमोद पोसेल तिकडे, मात्र थोडंसं तिकडे आपण पाहतोय पाणी आहे, गवत जरी आहे तरी पाणी देखील आहे. 4 बॉल 4. मी मगाशी म्हटलं 24 बॉल मधले तुम्हाला किमान 12 षटकार मारायचे आहेत. या ठिकाणी राजनील सरावणे या ठिकाणी आले. राजनील आपलं देखील हार्दिक स्वागत. तुमचे वकील. आता उर्वरित 20 बॉल मधले ते आवश्यक आहे. ओ, हा देखील मिस होतोय. लो फुल टॉस होता. 5 बॉल मध्ये 4 आलेले आहे. शेवटचा बॉल. कुठे ना कुठे पहिला एक चांगला कनेक्ट करावा लागेल जेणेकरून मॅचला स्टार्ट होऊ शकते. 19 बॉल मध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजेच 68. म्हणजे 19 पैकी 11 6, 10 तर कंपल्सरी आहे. राऊंड द विकेट. हा मात्र चेंडू खेळून काढलेला स्क्वेअर लेगला मिस टाइम होतोय. 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पहिलं षटक समाप्त होते. एकूण धावसंख्या 5. धावांची गरज आहे 67 आणि बॉल्स बाकी आहेत 18. 18 बॉल मध्ये 67 म्हणजे 18 मधले किमान 10 ते 9 षटकार. कंपल्सरी 10 षटकार आवश्यक.
पहिला बॉल समोरच्या दिशेला, मात्र खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि सोपा झेल, खेळाडू बाद. बॉल आता मात्र हा देखील मिस टाइम स्ट्रोक, कॉटन बॉल साठी स्वतः दीपक, खेळाडू बाद, गॉन. मग नितीन कदम, सुमित दोघेही छान चर्चा करतायत. एका बाजूला पांडूच्या बाजूला सुमित बसलाय आणि तो देखील संभाषण करतोय काहीतरी नितीनशी. आणि आता धावांची गरज आहे खूप. आपण जर पाहिलं तर धावा फक्त झालेल्या आहेत 5-67, अजूनही मला वाटतं 72 करायचे, म्हणजे 67 धावांची गरज. आणि हॅट्रिकचा बॉल बाजक्या या ओव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न राहील. अतुलला फिड्डो या ठिकाणी स्ट्राइक लागलेला फिड्डो. आता मात्र ओ काय नशीब. आणि या ठिकाणी निश्चितपणे हॅट्रिक झालेले, एकदा जोरदार टाळ्या. प्रयत्न करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आले, या ओव्हरमध्ये अजूनही एकही धाव नाही आहे. 15 बॉल्समध्ये आता 10 धावा, ज्या प्रत्येक जर आपण पाहिलं तर 10 षटकार आवश्यक आहेत. 10 धावांनी काहीच होणार नाही आहे. षटकार जर आले तरच संधी आहे. ज्या प्रकारचा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, पाय घसरला, त्याला कळलंच नाही, तो शोधतोय बॉलला आणि अनिल बोधे म्हणतो की मी झेल घेतला. काय ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर जे जे पाहत आहेत. समोरच्या दिशेला सचिन बांदवलकर याच्या बॅट मधून आज खूप काय झालं, कुठली लावणी करताय आपण, थांबा अनिल, ओके ना. अनिलला जास्त शूज घालून खेळायला आवडत नाही. रबर बॉलमध्ये नेहमी विदाउट शूज खेळत असतो तो. आणि 4 बॉलमध्ये केवळ एकच धाव आलेले. धाव संख्या 66 करायचे आहेत अजूनही. बॉल लागत नाहीये बॅटला, ज्या पद्धतीने टायमिंग करतायत. मात्र एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 7.
हळूहळू या सामन्यावर पकड मजबूत करताना 65 करायच्यात अजूनही. बॉल झालेले त्या षटकातील आपण टोटल पाहिले तर 13 बॉलमध्ये धावांची गरज 65. प्रत्येक बॉलला 5 रन. 13 बॉल मधले जर 11 षटकार आले तरच हे पॉसिबल आहे. समोरच्या दिशेला ओव्हरपिच आणि पुन्हा एकदा आज हे जे काय करतायत सगळे यांच्या बाजूने आपण पाहतोय. अनिल बोधे एकदा पूर्ण केली. स्ट्राईक साठी येत आहेत. 2 धावा मिळत आहेत आणि धाव संख्या 2 ने पुढे सरकते. 9 ओव्हर. सुंदर गोलंदाजी. एका जोरदार टाळ्या होत्या. पायी स्पर्श पदयात्री सेवा मंडळाच्या वतीनं रबर बॉल पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. एक जूनला बबलू कनोजिया ज्या प्रकारची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि स्ट्राईकला आता केतन. मी विनंती करेन यानंतर आपला माणूस भूषणानंत विचारे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर फायनलचा टॉस आणि त्यानंतर फायनल स्टार्ट करणार आहोत आपण. बबलू पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर वाईट. सनी जाधव संख्या 10. आत्ता दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय. प्रत्येक बॅटरने चांगली बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये फार चांगली गोलंदाजी षटकारानंतर 3 सिंगल. त्यानंतर झेल सुटला. त्यानंतर ज्या प्रकारे घणाघाती प्रहार आपण पाहिला आणि चेंडू सीमापार षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर मागे होऊन पाहिले नाही दोन्ही बॅटरने. अनिल बोधे कमेश पेडणेकर समोरच्या दिशेला. आता मात्र फ्लॅट. हीच वाट बघत होतं पहिल्या ओव्हर पासून. आणि केतन दाटावकर पहिला डीजे या ठिकाणी असा रेकॉर्ड होणार का? 11च्या 11. संख्या 16. अंपायर बरोबर मोजतायत. आपण मुंबई इंडियन दिल्ली कॅपिटल मध्ये पाहिला होता. आता मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने संदीप अण्णा येतोय. सावकाश घाई करू नका. घाई. एक धाव आणि सावकाश कृपाल 2 धावा. धाव संख्या 18. पुढचा बॉल फॅट षटकार कडक. हेच षटकार. 8 बॉल मध्ये 42 धावांची गरज. 8 बॉल. बघा तिकडे बॉल मागतायत. चहा वेळेला वाटलं त्याचं बिल देत आहेत. तो बॉल घेतो याच्याकडून.
8 बॉल 42, 8 मधले 7 षटकार मारायचे आहेत. रेकॉर्ड होणार का? थोडा मागे गेला, नाराज स्वतःवर. एक धाव. धाव संख्या पुढे सरकते. टोटल 31. 7 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. या अगोदर जर 12 बॉल्स मध्ये 3-4 जरी षटकार आले असते, 12 बॉल्स मध्ये 2-3 जरी, तरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली असती 52, 50, 55. शेवटचा बॉल बाकी आहे आणि आता संधी आहे. बबलू कनोजिया कॉटन बॉल स्वतः प्रमोद येतोय आणि घरट्यातून पक्षी उडाला. असं वाटलं होतं 2. आता आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी. संदीपने टाकलेले षटक आणि त्यानंतर पहिलाच बॉल वाईट. आता 39. पहिले षटक संदीपने टाकलं होतं, फक्त 5 दिले. त्यानंतर दीपक बाचक्याने टाकलेली हॅट्रिक जी निर्णायक ठरली. 4 रन्स. असं वाटलं होतं त्याच ओव्हरला जास्त रन्स होतील, मात्र त्याच ओव्हरला बाचक्याने 3 महत्वाच्या विकेट घेतल्या. राहुल केदारी, त्यानंतर प्रशांत मयेकर, अतुल फिड्डो लवकर खेळले. बॉल डॉट. 5 बॉल 39 धावांची गरज. समोरच्या दिशेला बघा, फक्त बॉलला टाइम केलं षटकार. धावांची गरज आहे 4 बॉल. दोन ओव्हरमध्ये जर आले असते 3-4 तर काय मॅच झाली असती. क्षमता होती, बॅट्समन आहेत. फटका चुकला, प्रयत्न फसला. एकाकी झुंज देतोय, किल्ला लढवतोय, कारण चुकीला माफी नाही. गेल्या वर्षीचा विजेता होता तो म्हणजे संघ रायझिंग सन. या अगोदर या स्पर्धेमध्ये स्वराज्य सारख्या एक बलाढ्य संघाला पराभूत केलं YGSC लेजंड 11 संघाने. त्यानंतर आता मोठं आव्हान होतं रायझिंगचं. अजून एक चेंडू निश्चितपणे फुल पॉवरफुल, वंडरफुल, आउट ऑफ द पार्क षटकार. धावसंख्या 47. बॉल बाकी आहेत फक्त 1. रन्स पाहिजेत 1 बॉल्स मध्ये. म्हणून म्हटलं होई की या बॉलवर जर षटकार आला शेवटचा तर मॅच किती क्लोज येऊ शकते आणि किती कॅल्क्युलेशन षटकारांचं इम्पॉर्टंट होतं. आणि आता हा वाईड येतोय, नाही डेड बॉल. 15 बॉल 44 खेळतोय. या शेवटच्या बॉलवर षटकाराला तर याचे 50 होणार. चला बघूया, जोरदार टाळ्या होत्या 50 साठी. पहिली हाफ सेंचुरी होणार का मैदानात? आणि घरच्या मैदानावर पहिली हाफ सेंचुरी असेल ती म्हणजे केतनची, कारण एक चांगली हॅट्रिक आपण बाचक्याची पाहिली. कामेश पेडणेकर सज्ज आणि गोईंग 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 आउट ऑफ द पार्क. 50 धावा पूर्ण, मात्र किल्ला लढवला, झुंज दिली, अपयशी ठरला.
आणि या ठिकाणी धावसंख्या आपण पाहतो 54, फक्त 18 धावांनी 3 षटकारांनी पराभूत.